जव्हार तालुक्यातील रेठीपाडा या गावामध्ये आपण आता आहेत. आजचा प्रवास आहे आणि प्रवासामध्ये आपण बघताय की खूपच दुर्गम भागामध्ये असा हा गाव आहे आणि इथं पाण्याचा एक काडी मात्र अंश नाही, फक्त थोडंसं दिसते डबकरं. तर त्या पाण्यामधून ही अशा प्रकारची जी लहान मुलं आहेत. बा तुझं नाव काय? नाव संकेत बा हा आहे, शाळेत जाणारा मुलगा आणि पिण्याच्या पाण्यासाठी त्याची वणवण आपल्याला दिसते की किंचित थोडंसं पाणी येतंय. तर ते स्वतःच्या ह्याच्यामध्ये हंड्यामध्ये जवळपास 1.5 तासापासून तो भरतोय, परंतु पाणी इथं फक्त त्याला चिमूटभर पाणी त्याच्यात कसं तरी करून कपडा लावलेला आहे. पिण्याच्या पाण्याचं हाल आहेत का तुमच्याकडं? का रे संकेत बाळा? आपण बघत आहात की पालघर जिल्ह्यामध्ये जर अशी बिकट परिस्थिती असेल आणि हा मुलगा जवळपास 1 तासापासून पाणी भरतोय. पाण्याचा दर्जा बघूया आपण, पूर्ण गाळलेल्याने आहे आणि अशा प्रकारचं पाणी त्यांना पियावं लागतं. हे खूप दुःखाची बाब आहे. टँकर येते की नाही? टँकर येत नाही, एकदा येते. कधी येते? संध्याकाळी येते. पाणी टाकल्यावर लगेच पुरतं का लगेच जातंय वाटून? म्हणजे आपण एकीकडे बघतोय की शासनाची हर घर नल ही योजना समोर आहे, परंतु जव्हार तालुक्यामध्ये वावर संकुलामध्ये अशा प्रकारची सुद्धा गाव आहेत की जिथं पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना खूप वाईट हालाची समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. धन्यवाद. पानी गंदा कितना असं पाणी प्यावं लागतं त्यांना. आणि हे गाळून पाणी माणसं तर जनावर तरी पितील का पाणी? एवढं खडू पाणी पितात हे लोक.